रात्री बंद मंदिर आजही डोळ्यासमोर उभं आहे. शांत अक्कलकोट अंधारात राहिलेलं उभे आम्ही. कोणीच आसपास नव्हतं. मंदिर बंद होतं तरीही मन हटत नव्हतं. कारण स्वामी समर्थ आम्हाला बोलत होते. हा आमच्यासोबत घडलेला खरा अनुभव आहे. कृपया शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. स्वामी एपिसोड भाग 3. हा अनुभव आमच्यासोबत बनलेला आहे. हा कुठली गोष्ट नाही. हा आमच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला प्रसंग. स्वामींनी प्रत्यक्षरित्या दाखवलेली स्वामींची कृपा आघात आहे. आज मी तुम्हाला तुमच्या अंगावर शहारा येतील. कारण तो क्षण साधा नव्हता. तो क्षण म्हणजे विश्वास तपासणारा क्षण होता. आणि स्वामींनी आम्हाला उत्तर दिलं होतं. सन 2017 साल होतं. तो दिवस होता श्री स्वामी समर्थ यांचा गुरुवारचा दिवस होता. आणि आम्हीही गुरुवारी स्वामींच्या दिवशी आम्ही अक्कलकोटला निघालो. आम्ही आणि आमचे वर्गमित्र असे आल्टो घेऊन निघालो होतो. स्वामींचा तो विशेष दिवस होता. स्वामींची पालखी देखील गुरुवारी असते म्हणून आम्ही दुपारच्या साली निघालो. मन आधीपासून शांत होतं कारण आम्ही अक्कलकोटला निघालो होतो. पण आत मात्र वेगळीच ओढ होती. कोल्हापूरहून निघताना काही वेगळंच घडणार होतं अशी भावना मनात होती. प्रवास आमचा सुरू झाला. रस्ते लांब होते पण वेळ मात्र जाणवत नव्हते. स्वामींचे नाव ओठावर होतं. आम्हीही बुलटूथ थ्रू श्री स्वामी समर्थ यांची गाणी लावलो आणि मनात प्रार्थना चालू होती की बाबा आम्हालाही दर्शन मिळावे. फक्त एवढीच इच्छा आहे. बाकी काय आम्हाला नको. कसलाच हट्ट नव्हता. मनात फक्त श्रद्धा आणि ओठावर फक्त स्वामी समर्थ यांचे गाणे. अक्कलकोट जवळ आलं. हृदयाची धडधड वाढली. रात्री बरेच पुढे गेलं होतं. वेळ पाहून मनात शंका आली होती. दर्शन मिळेल का नाही. मंदिर उघडं असेल की नाही. मनात तरबितर विचार चालू होते. एकटा म्हटला मंदिर उघडं असेल का. पण मन म्हणत होतं स्वामी मात्र मार्ग नक्की काढणारच. इथपर्यंत आले म्हटल्यावर खाली तर अजिबात जाणार नाही. श्री स्वामी समर्थ वटवृक्ष या मंदिराजवळ आम्ही पोचलो. गाडी पार्क केली. सगळीकडे शांतता होती. कोणीही दिसत नव्हतं. सगळे दरवाजे मात्र बंद झाले होते. दिवे मंद दिसत होते. क्षणभर निराशा आली. एवढ्या लांब आलं आणि आपल्याला मात्र स्वामी समर्थांचे दर्शन झालेलेच नाही. पण पाय मात्र तिथेच थांबले. मागे जायला वाटत नव्हतं कारण स्वामींची ओढ लागली होती. त्या शांततेत आम्ही सर्वांनी फक्त श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेतले. मनातून प्रार्थना केली. स्वामी आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. आता तुम्हीच काहीतरी करा. आम्ही जाणीवपूर्वक आलो आहे. आम्ही तुमच्या दर्शनाची आज घेऊन आले आहे. द्वार बंद असेल तर मन मात्र उघडं आहे आमचं. आम्ही सर्वांनी मनापासून मंदिराच्या बाहेर श्री स्वामी समर्थ काय तर करतील असे उभं राहिलं होतं. थोडं काळ गेला. 5 ते 10 मिनिटं आम्ही विचारत होतं. कोण ओळखीचंही नव्हतं तिथे आणि कोण दिसतही नव्हते. क्षण थांबला होता. वेळ जणू गोठले होते. आम्ही नुसते उभे होते आणि तेवढ्यात अचानक काहीतरी हल्लं. तो आमचा मित्र तिथे पाहिला. दरवाजाकडून आवाज आला. कोणी येतंय असं वाटलं पण कोणीच दिसत नव्हतं. थोडी चांगलं वाटलं होतं. मनात जरा चांगलं वाटत होतं. कोणतरी येतंय असं वाटलं होतं. परंतु तेही निराशाजनकच होतं. मंदिराचा दरवाजा हळूच उघडत होता. आम्ही एकामेकाकडे पाहत होतो. विश्वास मात्र बसत नव्हता. रात्री उशिराची वेळ होती. कोणीच आजूबाजूला नाही. तरीही दरवाजा उघडत होता. तो क्षण मात्र अविस्मरणीय आमच्यासाठी होता. आतून प्रकाश दिसला. त्या स्वामी समर्थांचे दर्शन डोळ्यासमोर आणि विश्वास मात्र बसेना झालं होतं. मन सुन्न झालं होतं. शरीर हालत होतं. तो क्षण शब्दात मावत नव्हता. त्या क्षणी एक कुत्रा आलं होतं. म्हणजेच स्वामींनीच आम्हाला मागच्या दरवाजापाशी नेलं आणि त्याने आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं आहे. त्या कुत्र्याचा फोटो म्हणजेच तुम्हाला डिस्प्ले करत आहे. त्यांनीच आम्हाला स्वामी समर्थ यांचे दर्शन दिले होते. त्या क्षणी अंगावर शहारा आले. डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. काही बोलणं शक्य झालं नव्हतं. फक्त मस्तक झुकलं होतं. आत आपोआप जोडले गेले होते.
मन पूर्णपणे रिकामं झालं होते. फक्त स्वामी उरले. स्वामींचे दर्शन ते साधं नव्हतं, ते मात्र जिवंत होते आणि बोलकं होते. आधार देणारे होते. मनातील सगळी घालमेल थांबली होती. क्षणभर सगळं विसरलं. फक्त आणि फक्त स्वामींची कृपा अनुभवली. आम्ही काही मागितलं नाही, कसलाही प्रश्न केलेला नाही, कारण त्या क्षणी सगळ्यांची उत्तराची जाणीव झाली होती. स्वामी आहेत, ते पाहतात, ते ऐकतात आणि योग्य वेळी कृपा करतात. तो दरवाजा कोणी माणसाने उघडला नव्हता, ही खात्री मानली होते. तेथे कोणीच नव्हतं. ते दरवाजा मात्र त्या कुत्र्याने उघडलं होतं. ते आमच्यासाठी स्वामी महाराजच आम्हाला दर्शन दिले, हे मात्र नक्कीच होते. भक्तासाठी उघडलेलं द्वार आणि श्रद्धेसाठी उघडलेलं दर्शन हे आम्ही कधीच विसरणार नाही. दर्शन झाल्यावर मन मात्र आमचं हलकं झालं. डोक्यावरचं ओझं उतरलं असं वाटलं होतं. आयुष्याबद्दल वेगळी शांती आली होती. तो क्षण संपावा असं वाटतच नव्हता. पण स्वामींच्या आज्ञा होती. मनाने आणि शांततेने आम्ही सर्वजण बाहेर पडलो. पाया आपोआप आमचे बाहेर वळले. मागे वळून पाहिलं, दरवाजा पुन्हा बंद होता. सगळं जसं आधी होतं तसं शांत, निशब्द. पण आम्ही बदललेलं होतं. आतून पूर्ण बदल स्वामींना स्पर्श केला होता. त्या रात्री श्रद्धा अधिक घट्ट झाली होती. फक्त स्वामी मूर्ती नाही, ते चालत बोलत सत्य आहेत. मनापासून मात्र मला आजही पटलं आहे. आजही त्या रात्रीची आठवण मनाला बळ देते आणि विश्वास वाढते. त्या दिवशी ते कुत्रं आम्हाला कधी दिसलं नव्हतं. त्या कुत्र्याने आम्हाला दर्शन घडवलं होतं. अनेक जण विचारतात, अरे बाबा, हे खरं आहे का? आम्ही शांतपणे म्हणतो, हे खरं आहे. कारण अनुभव सांगावा लागत नाही, तो जगावा लागतो. आम्ही तो जगला आहे, ते मात्र आणि मात्र श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेनेच. आजही आम्ही अक्कलकोटला जातो की तो क्षण आम्हाला आमच्या डोळ्यासमोर मात्र येतो. त्या जागेची हवा आम्हाला वेगळीच वाटते. डोळे आपोआप ओले होतात. मन न कळत नम्र होत राहतात. कारण तिथे स्वामींचे स्वतः दर्शन दिलं होतं. हीच आमची खरी संपत्ती आहे. स्वामी समर्थ भक्ताला हे तपासतात, त्यांची परीक्षा घेतात. योग्य वेळ आली की योग्य त्यांना देत असतात. श्रद्धा खरी आहे का? हा हट्टी आहे का? की समर्पण आहे? स्वामी समर्थ आम्ही समर्पण घेऊन उभे होतो. म्हणून स्वामींनी आम्हाला कुत्र्याच्या रूपात दरवाजा उघडला. हा आमचा ठाम विश्वास आहे आणि हा आमचा खूप मोठा मोठा अनुभव आहे. आजच्या काळात अनेक जण शंका घेतात, पण स्वामी समर्थ शंकांना उत्तर देत नाहीत. ते मात्र सर्वांना अनुभव देत राहतात. जे मिळतो ते आयुष्यभर बदलतो. आमच्यासोबतही तसंच झालं होतं आणि होतच राहिलं आहे. आजपर्यंत आम्हाला खूप असे स्वामी समर्थांचे अनुभव भेटला आहे. हा अनुभव दाखवण्यासाठी नाही, पुष्करीसाठी नाही, फक्त आणि फक्त स्वामी समर्थांसाठी सांगण्यासाठी आहे. का श्री स्वामी समर्थ आहेत, ते सर्व काही पाहत आहेत. ते योग्य वेळी योग्य कृपा मात्र करतात. जसे आम्हाला योग्य वेळी कुत्र्याच्या रूपामध्ये आम्हाला दरवाजा उघडून आम्हाला खूप मोठे दर्शन झाले आहे, तसेही तुमच्या बाबतीत योग्य वेळ आली की योग्य वेळी स्वामी समर्थ कृपा करतात. फक्त तुमच्यात विश्वास हवा पाहिजे. कोल्हापूर ते अक्कलकोट हा फक्त प्रवास नव्हता, श्रद्धेचा मार्ग होता. आणि त्या मार्गावर स्वामी समर्थ यांनी हात धरला, हे आम्ही विसरणार नाही. हा अनुभव आमच्या रक्तात आहे, श्वासात आहे. हा अनुभव आमच्या मुखात आहे. हा अनुभव आमच्यासाठी खूप मोठा आहे. अनेक संकट आली तरी पण त्या रात्री भीती उरली नव्हती. कारण श्री स्वामी समर्थ आमच्या सोबत होते. ही जाणीव कायम मिळाली. श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन एक क्षणाचं होते, पण कृपा मात्र आयुष्यभराची असते. हे स्वामी समर्थ यांचे आम्ही त्यावेळी शिकवण घेतलं होते. आजही आम्ही त्या कृपेची ऋणी आहोत. काही देऊ शकत नाही, फक्त नाव घेतो, फक्त श्रद्धा ठेवतो, फक्त अनुभव सांगतो. कारण स्वामींनी सांगायला लावलं, हे आमचे भाग्य आहे. जे ऐकतो त्यांनी विश्वास ठेवा, जो पाहतो त्यांनी नम्र व्हावं. स्वामींनी
सिद्ध करण्याची गरज नाही, ते स्वतः सिद्ध आहे. फक्त मन स्वच्छ असावं आणि श्रद्धा खरी असावी. हा अनुभव आमच्यासाठी खूप मोठा आहे, कारण स्वामी समर्थ यांनी आम्हाला ते दर्शन दिलं आहे. ही कृपा शब्दात मावणार नाही, ती फक्त अनुभवाची असते आणि आयुष्यभर जपायची असते. आम्ही तीही श्रद्धा आणि हा अनुभव आजही आम्ही जपत आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव नाही, हे आधार आहे. स्वामी समर्थ नाव नाही, हे आधार आहे. तो विश्वास आहे. तो एक जिवंत अनुभव आहे. तो एकदाच आयुष्यात कधीतरी मिळतो. तो कधीच विसरता येत नाही. जय जय स्वामी समर्थ. अशाच अनुभवासाठी श्री स्वामी समर्थ पॅटर्न वेगळ्या या चॅनेलमध्ये सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.